पीठ मळायचं काम चाललंय. आज रविवार. तयारी. आज रविवार. आज कुठं जायचंय? गंमत आहे पुढं. आज जायचं एका ठिकाणी आणि सर्व मुलींना सर्वांना भोसले फॅमिलीकडून आमच्याकडून 14 एप्रिलच्या हार्दिक खूप 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 शुभेच्छा. बरोबर. माझ्याकडनं पण. तर आज आम्ही जाणार आहे फिरायला. पीठ मळायचं काम चाललंय माझं. कुठं जाणार सांग? तर आमच्या भावाची घराची वास्तुशांती 14 एप्रिलच्या मुहूर्तावर ठेवलेली आहे त्यांनी. तर मग आम्ही आज जाणार आहे त्यांच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला. अरे वा. मला तर खूप दिवसातून कुठंतरी कार्यक्रमाला जायला भेटते. जायला तर मुंबईला असल्यामुळे कुठं कोणता कार्यक्रम नाही आणि लग्न झाल्यापासून ती सगळे नातलं विसरलेली. ताईला जवळजवळ 30 मामा असतील. आमची खूप मोठी फॅमिली माहेरची सरखाने फॅमिली. पण ताईला मी म्हणजे आता तू समोर आल्या मामाला ओळखीची नाही काही 2-3 जणांना ओळखते. जे ठराविक मामा असतात उपस्थिती असते त्यांची कार्यक्रमाला त्यांना ती ओळखते. प्रत्येक जण आपापल्या सासरला गेल्या मुली की माहेरचं नातलं थोडं त्यांना ते धुरकट दिसायला असं सोडून जात. त्याच्यामुळे आम्ही चाललेली तयारी. प्रांजल ते झोपलेले आहेत. आज रविवार आहे त्यामुळे दादा पण झोपलेला आहे. त्याचा रविवारच्या दिवशी म्हणजे तो झोपायचा दिवस म्हणलं तरी चालेल. फिरायला जात नसतो काय नसतो. त्याला पाणी सुटले. भाजी बनवायची. बरं काय मसाल्याची बनवू का साधी सांग ना. काय मसाल्याचीच बनव. साधी त्या दिवशी केली ती काय नव्हती चांगली झाली. हा शेवगे शेंगाची भाजी साधी. पाणी आले. पाणी सुटली. 24 तास असं थोडं थोडं आपलं पाणी चालू असते प्यायचं. वरती कॉक आहे चालू करायचं आपल्याला जावं लागेल तेव्हा. आणि आता पाणी येतं थोडं थोडं प्यायचं पाणी. आता काही झिंझट नाही. आता पाणी भरपूर आहे. तुला आराम भेटला एक प्रकार आहे का नाही? आता मावशीने रूम बदलल्यापासून बघेल काय माझं एवढं टेन्शन नाही पाण्याचं. आणि सगळ्यांना रूम आवडलेली. अजून काही दाखवली नाही पण तरी आवडली. आपल्या मुलीला दाखवायची ना मावशीचं स्वतःच नाही पण भाड्याचं पण घर कसं येतंय मी तुम्हाला दाखवून रुपाली ताई. त्याला काही टेन्शन घेऊ नका. छान आहे. छोटी आहे छान आहे आणि सोययुक्त आहे आणि वास्तुशास्त्रप्रमाणे आहे आणि सर्व काही सोयी येतं. जिथं तिथं पाणी आहे वापरायचं पाणी प्यायचं पाणी. तिकडे लय हाल काढले पाण्याचे. मी आले की टेन्शनच यायचं पाण्याचं. पाणीच टेन्शन म्हणजे तिकडे पाणी भरपूर स्वतंत्र नळ होता पण असा हाऊस वगैरे असा बांधलेला होता. पाणी साठवायला कमी होती जागा. दिवसात पाणी यायचं. पाणी यायचं तिथं पण फक्त साठवायला आपल्याकडे कमी होतं त्याच्यामुळं पाणी संपायचं लगेच. तर मी शेवगे शेंगा ना कुकरमध्येच लावल्यात. मग एक शिट्टीच होती. लय लवकर गाळ होते शेवगे शेंगा पण कुकरमध्ये आपली थोडं वाफ दिली ना त्यांना त्या लवकर शिजतात आणि आपली इंधन बचत पण होते त्याच्यानुसार. चल मग जा कॉक बंद करू नये. हा येते करून. तर मी बनवत आहे. मला थोडासा चहा मिळाला. चहा नाही गेला आंघोळ. बरं ठीक आहे मी चहा बनवते. तुझा मुंबईचा चहा त्यांना सगळ्यांना आवडतो. चहा ताईला म्हटलं तू चहा बंद कर. सगळे दात खराब झालेले तर चहा काय चांगला नाहीये शरीराला. त्याचे 1 कप दूध घ्यायचं. सर्वांनी नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे आमचं जेवणच आहे. शेवगे शेंगा चपाती. आता इथं भात घेणार आहे मी. भात तर भात. चलो अबाई नाश्ता कर निघू. इकडं दादाला देते मी. तर मी ना आता फेस पॅक लावले. मला म्हणताय ना फेस मास्क फेस पॅक काय. वा छान छान मेकअप केला आहे सगळ्यांनी. तर चला आवरा माझं पाणी तापते तर थोडंसं 15-20 मिनटं ठेवते. तर बी लावलेलं आहे सांगते. हे फेस पॅक लावले एव्हरेजचं आहे प्युअर लाईट चॉकलेट चेरीचं आहे. दिसते थांबा कॅमेरा पुसते. इथे लागलंय म्हणून ते दिसत नाही. तर लावले आता 15-20 मिनिटे ठेवावं लागतील. त्याच्यातलं हे टॅन रिमूव्ह होतो जातो. तर चला आता हळू करते. आज जायचं मला पटकन कार्यक्रमाला तुम्हाला सांगितलं होतं पण कुठं जायचं कसं काय मी तुम्हाला सर्व सांगते.
तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहावा. आजचा नाही पण तो उद्या व्हिडिओ येईल. आजचं चेहऱ्याचं क्लीनअप वगैरे केलं पाहिजे, घरगुती, जास्त नाही महागाचं. मी ते 30 रुपयात माझं घरगुती क्लीनअप करते. एव्हरेजचं स्क्रब आणते, चेहऱ्यावरती वाफ घेते आणि फेस पॅक लावून टाकते. तर जरा चेहरा एकदम चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि चेहरा असा छान दिसून येतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. मी चाललेलो आहे जाण्यासाठी, निघालोय. मी घेतले गिफ्ट. मग पे याच्यावर उठली ना, मग मी पेनाने. काय पाहिजे? काय 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 जेमच्या गोळ्या द्या 2. मम्मीने घेतलं हे बरण्या 2. आता आम्ही उन्हातच चाललोय. थोडंसं चालायचंय पुढं. थोडंसं हे केडगावला आले मी. इकडे केडगाव आहे बरं काय. आम्ही चाललोय, उन्हाचं चाललोय आम्ही. ऊन आहे भरपूर. तिच्या पुरीताई होते काय झालं? पुरीची होतं खराब होते. इकडून सरक दादा बी इकडून खोलशी. हॅलो रेलू नको लय. हाय बोल सरांना. हाय. आणि हिची लिपस्टिक बघितली का? हा ना सर, भिताडे खराब केले लिपस्टिक मी. रेखा मावशी माहिती ना. खुश झालेले आहे सगळ्यांना भेटून, बाहेरच्या लोकांना. वय मम्मी खुश झाले सगळे माझ्या माहेरचे, ताईचे मामा, ताईला मावशा पण ओळखणार. बघा असं असतं, लग्न झालं कुणाच्या गाठी भेटी पडल्या तर ओळख पण नाही होत. तर आलो आम्ही, आमच्या भावाचे घर भरणीची पूजा आहे. तर मग आलो रुपालीला मी रिक्वेस्ट केली, चल बाई तुला तरी कोण ओळखत, इतकं गणगोत आहे आणि तुला कोण ओळखत नाही. तरी मावशीने ओळखलंच नाही. मी ओळखते सगळ्यांना, पण आता मला नाही ओळखत, कारण आता मी लहानपणी त्यांनी मला बघितलं. खूप लहानपणी, आता मोठपणी झाले. थँक्यू. चला आता चला. जय प्रांता. वरती नाव लिहिलेलं आहे. हा व्हिडिओ काढ. हा चल चल चल. माझी कुठं लागली होती. तर आत्ता चालूय आम्ही कार्यक्रमावरून, लय थकलोय. पहिली गोष्ट आम्हाला दिसलंच नाही कुठे नेमकं. माय मम्मी दिसलं नाही. ते पहिलं होतं ना, पण तिकडे केडगाव माहिती होतं रंगोली हॉटेलची इथून. मग त्याच्या पुढं लय आता केडगाव वाढले, लांबपर्यंत पोहोचले. त्याची पोच लांबपर्यंत झाली केडगावची. काय झालं? चला साड्या दाखव ना.
ताईला एक साडी दिली आणि मला पण दिली. बरं तुम्हाला दाखवते थोडासा ब्रेक घेऊ. हे बघा काय करायला लागली. व्हिडिओ काढते का मजा करते ताई तेच कळत नाही. मजा